नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. 2 तारखेला इंदापूर शहरामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते एक सर्वसामान्य असं नेतृत्व, ज्या नेतृत्वावरती कुठंतरी राजकारणाचा वसा नसतानासुद्धा आपल्या राजकारणामध्ये आपला स्वकर्तातून या ठिकाणी राजकीय पदार्पण या ठिकाणी करत आहेत आणि ते इंदापूर नगरपालिकेचे गटनेतेसुद्धा आहेत. जो जीव घेण्या हल्ल्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. त्या 2 आरोपींना सध्या इंदापूर पोलीस स्टेशनने जे पोलीस निरीक्षक आहेत विलास नाळे सर यांनी आता अटक केलेली आहे. दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकीचे उर्वरित जे आहेत जे 6 असतील किंवा 8 असतील यांचाही शोध इंदापूर पोलीस स्टेशन कसोशीने घेत आहे. जीवघेणा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. हे मात्र जरी कारण अद्याप गूढ असलं तर हे जे कारण आहे त्यांच्यावर हमला होण्याचं कारण हे थोड्या दिवसातच स्पष्ट होणार आहे. म्हणजे राजकीय हेतूनं किंवा त्यांचा कुठंतरी राजकीय पुढं वाटचाल करत असताना सर्वसामान्य नेतृत्वाचा आवाज दाबला गेला जातो आहे का, हाच प्रश्न सध्या इंदापूर शहरवासीय आणि नागरिक आणि समाज बांधव करत आहेत. येथील जे PI पोलीस निरीक्षक काय म्हणाले आपण यामध्ये पाहणार आहोत. पाहिलं तर इंदापूरमध्ये काही दिवसापूर्वी एक घटना घडली होती. म्हणजे अनिल पवार यांच्यावरती जे नगरसेवक आहे त्यांच्यावरती जो जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या संदर्भात आपण आपल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून किती आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली? दिनांक 2 जुलैला नगरपालिकेची मीटिंग असताना एकूण 6 आरोपींनी अण्णा पवार यांच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये त्यांना किरकोळ मार लागलेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही 109 BNS कलमप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 6 आरोपी आणि अनोळखी 2 आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण आरोपींपैकी आम्ही आत्तापर्यंत 2 आरोपी यांना अटक केलेली आहे. एकूण 6 या आरोपीमध्ये 2 आरोपी हे जुने रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. त्याप्रमाणे आमचा गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि आरोपीच्या शोधसाठी आमचे गुन्हे शोध पथक रवाना आहे. आमच्या टीम त्याच्यावर काम करत आहेत. लवकरात लवकर आम्ही त्या आरोपींना अटक करू आणि पुढची आमची कायदेशीर कारवाई प्रक्रिया पूर्ण करू. तसं हे काय कुठल्या राजकारण हेतून काय त्यांनी उकल वगैरे केले आतापर्यंत आरोपी किंवा मारेकऱ्यांनी काय उकल केले काय? नाही, अशा पद्धतीची कुठलीही राजकीय किंवा याच्यामध्ये असल्याचं दिसून येत नाही. प्राथमिकदृष्ट्या तरी तशा आरोपींनी कुठल्याही पद्धतीची कबुली दिलेली नाही. बाकी एकूण किती आरोपी आहेत? एकूण 6 आरोपी नावानिशी निष्पन्न आहेत. 2 अनोळखी आरोपी आहेत. त्याचीही नावं आम्ही निष्पन्न केलेली आहेत. त्याच्या आधी कधी असं गुन्हा कधी घडलेला आरोपी हमले किंवा चोरी किंवा कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे त्याचा? याच्या अगोदर जो एक आरोपी आहे चिन्मय कुलकर्णी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, मारहाणीचा गुन्हा दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी त्याच्यावरही मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. आपण कधी जे आहेत आरोपी बाकीचे जे आहेत त्यांना कधी अरेस्ट करतात? आता आमच्या टीम त्याच्यावर काम करतायत. माझं DBचं पथक आहे ते त्याच कामासाठी आहे सध्या. लवकरात लवकर आम्ही त्यांना अटक करू.